रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या ॲटोनॉमस कॉलेजमधील बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर तथा IBPS सेंटरच्या ऑनलाईन बॅचसाठी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर महाविद्यालयातील BCom पार्ट 3 या वर्गामधील बँकिंग अँड सिव्हिल सर्व्हिसेस या करिअर ओरिएंटेड कोर्सेसमधील प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या या विशेष सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रो, कोविडच्या पार्श्वभूमीवरती धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजच्या माध्यमातून बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील विविध प्रकारच्या रिक्रुटमेंट एक्झामिनेशन, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट प्रोसेसच्या अनुषंगाने ऑनलाईन गायडन्स प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याचे निर्धारित करण्यात आलेले आहे. या गायडन्स प्रोग्राममध्ये बँकिंग सेक्टरमधील विविध प्रकारच्या रिक्रुटमेंट एक्झामिनेशन्स किंबहुना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, त्याचबरोबर फायनान्शियल सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज, इन्व्हेस्टमेंट कंपनीज, सिक्युरिटी मार्केटशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर इतर नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरमधील कंपन्यांमध्ये नियुक्तीकरिता आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स इत्यादीबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी मिळवण्याकरिता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बरोबरच विविध प्रकारच्या सर्टिफिकेशन एक्झाम्स देखील महत्त्वाचे असतात. तर या सर्व एक्झाम्स व सर्टिफिकेशन प्रोग्राम इत्यादीबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. बँकिंग सेक्टरचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा प्रामुख्याने भारतातील बँकिंग इंडस्ट्री किंवा बँकिंग सेक्टरमध्ये विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांचा उल्लेख करता येतो, ज्यामध्ये प्रामुख्याने नॅशनलाइज्ड बँक्स, की ज्यांना आपण राष्ट्रीयकृत बँका किंवा भारत सरकारच्या मालकीच्या बँका आपण म्हणतो, की ज्यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, त्याचबरोबर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यासारख्या विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश होतो. त्याचबरोबर नॅशनल बँकांच्या बरोबरीनेच बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन देणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या बँका म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँक्स. प्रायव्हेट सेक्टर बँक्स म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांनी, खाजगी भांडवलदारांनी भांडवल उपलब्ध करून देऊन ज्या बँकांची स्थापना केलेली आहे व ज्यांचे संपूर्ण प्रशासन खाजगी गुंतवणूकदारांच्याकडे असते, अशा बँकिंग संस्थांना आपण प्रायव्हेट सेक्टर बँक्स असे आपण म्हणतो. भारतात प्रामुख्याने न्यू इकॉनॉमिक पॉलिसीपूर्वी ज्या वेगवेगळ्या बँकिंग संस्था भारतामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या, अशा सर्व बँकांना आपण ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असे आपण म्हणतो. त्याचबरोबर उदारीकरणानंतरच्या कालावधीमध्ये, विशेषतः 1993 नंतरच्या कालावधीत ज्या नवीन बँकांची स्थापना खाजगी क्षेत्रामध्ये झाली, अशा खाजगी बँकांना न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स असे म्हटले जाते, की ज्यामध्ये ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक यासारख्या विविध प्रकारच्या बँकांचा समावेश होतो. राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांच्या बरोबरीनेच ग्रामीण भागातील विविध प्रकारचे कृषी संलग्न उद्योग व व्यवसाय, त्याचबरोबर ग्रामीण लघुउद्योग व व्यवसायाकरिता वित्तपुरवठ्याची व्यवस्था करण्याकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रिजनल रूरल बँक्स, की ज्यांना आपण RRB असे आपण म्हणतो. भारतात सध्या 44 रिजनल रूरल बँक्स त्यांच्या विविध शाखांच्या माध्यमातून कर्जविषयक
त्याचबरोबर डिपॉझिट विषयक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे कार्य करत आहेत. याबरोबरच महाराष्ट्रामध्ये विशेषतः ज्या बँकिंग संस्थांचे नेटवर्क हे खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये विस्तारलेले पाहावयास मिळते, अशा बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा ज्यांना आपण सहकारी बँका असे आपण म्हणतो. सहकारी बँकांच्या मध्ये प्रामुख्याने राज्य पातळीवरती काम करणाऱ्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स की ज्यांना आपण राज्य सहकारी बँका असे आपण म्हणतो, सर्वसाधारणपणे प्रत्येक राज्यासाठी एक या पद्धतीने राज्य सहकारी बँका कार्यरत असतात. जसे की महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही बँक महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँका व सहकारी संस्थांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून किंबहुना शिखर बँक म्हणून, अपेक्स बँक म्हणून कार्यरत आहे. त्याबरोबरच जिल्हा पातळीवरती काम करणाऱ्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजेच DCC बँक किंवा ज्यांना आपण जिल्हा मध्यवर्ती बँका असे आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या पद्धतीने या जिल्हा मध्यवर्ती बँका कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. जसे की साताऱ्याकरिता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. याच पद्धतीने इतर विविध जिल्ह्यामध्ये देखील जिल्हा मध्यवर्ती बँका ग्रामीण व शहरी भागामध्ये आपल्या शाखांच्या माध्यमातून बँकिंग सेवा देत असल्याचे आपणास दिसून येईल. याबरोबरच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा ज्यांना आपण नागरी सहकारी बँका असे आपण म्हणतो. भारतात प्रामुख्याने 2 प्रकारच्या नागरी सहकारी बँका अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते, की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या नागरी सहकारी बँकांना सूचित बँकांचा दर्जा दिलेला आहे अशा शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स व ज्यांना सूचित बँकेचा दर्जा RBIने दिलेला नाही अशा नॉन शेड्युल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, अशा विविध प्रकारच्या 1,500 पेक्षा अधिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स या देशभरामध्ये विविध प्रकारच्या बँकिंग सेवा देत आहेत. कोऑपरेटिव्ह सेक्टरमधील या बँकिंग संस्थांच्या बरोबरच ऑल इंडिया लेवलला काम करणाऱ्या विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांचा देखील विचार आपणास बँकिंग सेक्टरमध्ये करावा लागतो, की ज्यामध्ये या देशातील सर्व बँकांची नियंत्रक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की जिला आपण भारतीय रिझर्व्ह बँक असे आपण म्हणतो, त्याचबरोबर भारतातील ग्रामीण व कृषी क्षेत्रासाठी वित्त पुरवठ्याची व्यवस्था करणारी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड ही एक महत्त्वाची ऑल इंडिया लेवलची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. याबरोबरच नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजेच NHB, एक्झिम बँक म्हणजेच एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, स्मॉल इंडस्ट्रीज अँड डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बरोबरच भारतात 44 पेक्षा अधिक फॉरेन बँक्स म्हणजे विदेशी बँका, त्याचबरोबर त्यांनी स्पॉन्सर केलेल्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच NBFCs किंवा NBFC किंवा NBFI या 2 प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स कार्यरत आहेत. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज या वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी स्पॉन्सर केलेल्या वित्तीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्था किंवा कंपन्या असतात. त्याबरोबरच 2015 पासून भारतामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट बँक्स जसे की एअरटेल पेमेंट बँक, आयडिया पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक, त्याचबरोबर इंडियन पोस्टल पेमेंट बँक यासारख्या विविध प्रकारच्या पेमेंट बँक्स कार्यरत आहेत. त्याचबरोबर लघु उद्योग व अल्प रकमेचा कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेषत्वाने सुरू करण्यात आलेल्या स्मॉल फायनान्स बँक्स या देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. या बँकिंग संस्थांच्या बरोबरच विविध प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज की ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनीज असतील, त्याचबरोबर जीविताबरोबर इतर वेगवेगळ्या वस्तू व सेवांचा विमा उतरवणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीज असतील की ज्यांना आपण GIC असे आपण म्हणतो. तर या वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आज त्या ठिकाणी निर्माण होत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळते. या बँकिंग संस्था त्याचबरोबर इन्शुरन्स कंपन्यांच्या मध्ये विविध प्रकारच्या पदांची भरती ही इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS या संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. IBPS
ही एक त्या ठिकाणी रिक्रुटमेंट एजन्सी असून या देशातील वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांना आवश्यक असणारा क्लेरिकल स्टाफ असेल, त्याचबरोबर एंट्री लेवलचे ऑफिसर्स असतील, त्याचबरोबर स्केल 2, स्केल 3 व स्केल 4 साठीच्या आवश्यक असणारे अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांची भरती करण्याची प्रक्रिया इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS या संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. आपण या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भरती परीक्षा जर आपण पाहिल्या तर त्याचे वर्गीकरण प्रामुख्याने आपणास 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये करता येऊ शकते. पहिली कॅटेगरी म्हणजे ऑफिसर केडर, दुसरी कॅटेगरी ही क्लेरिकल किंवा असिस्टंट केडरची असते, तर तिसरी कॅटेगरी ही स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरची असते. यामध्ये प्रामुख्याने ऑफिसर केडरचा जर आपण विचार केला तर आपणास असे लक्षात येईल की ऑफिसर केडरमध्ये प्रामुख्याने प्रोबेशनरी ऑफिसर्स, मॅनेजमेंट ट्रेनी, ऑफिसर स्केल 1 इन RRB म्हणजेच रिजनल रूरल बँक्स, LIC अँड GIC AAO असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, LIC आणि GIC मध्ये अशा प्रकारची पदभरती केली जात असते. त्याचबरोबर LIC आणि GIC मध्ये असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच ADO या पदांची देखील भरती ही केली जात असते. याबरोबरच नाबार्डमध्ये ऑफिसर भरतीची परीक्षा त्या ठिकाणी घेतली जात असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर ग्रेड B या पदाची भरती देखील IBPS संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. या व्यतिरिक्त सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे SEBI व तत्सम वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ऑफिसर केडरकरिताची भरती IBPSच्या माध्यमातून करत असतात. त्याचबरोबर क्लेरिकल केडरच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर क्लेरिकल केडरच्या अंतर्गत विविध प्रकारच्या भरती परीक्षा IBPSच्या माध्यमातून या घेतल्या जात असतात, की ज्यामध्ये प्रामुख्याने IBPS क्लर्क, SBI ज्युनियर असोसिएट जनरलिस्ट, SBI ज्युनियर ॲग्रिकल्चर असोसिएट्स, RRB ऑफिस असिस्टंट, LIC असिस्टंट, GIC असिस्टंट, RBI असिस्टंट, SEBI असिस्टंट, नाबार्ड असिस्टंट, RBI अटेंडंट्स यासारख्या विविध प्रकारच्या क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलच्या भरती परीक्षा या IBPSच्या माध्यमातून प्रतिवर्षी या घेतल्या जात असतात. सर्वसाधारणपणे क्लेरिकल या केडरमध्ये असणाऱ्या या सर्व प्रकारच्या पदांची भरती देखील प्रतिवर्षी वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ही केली जात असते. तिसरी कॅटेगरी म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. स्पेशालिस्ट ऑफिसर हे बँका व वित्तीय संस्थांच्या मधील विशेषज्ञ अधिकारी असतात, की ज्यांना एका विशिष्ट सेक्टरमधील महत्त्वाची त्या ठिकाणी सेक्टरमध्ये काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली जात असते, की जे विशेषज्ञ म्हणून बँका आणि वित्तीय संस्थांना आपल्या महत्त्वाच्या सेवा प्रदान करत असतात, की ज्यामध्ये प्रामुख्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर, लॉ ऑफिसर, LIC मेडिकल ऑफिसर, राजभाषा अधिकारी म्हणजेच हिंदी भाषा अधिकारी, ॲग्रिकल्चर ऑफिसर्स, ह्युमन रिसोर्स ऑफिसर्स, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स ऑफिसर्स, इंजिनियर्स, रिसर्च ऑफिसर्स, मार्केटिंग एक्झिक्युटिव्स, बँक एक्झिक्युटिव्स अशा विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती देखील एंट्री लेवलच्या अधिकाऱ्यांची भरती स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरच्या अंतर्गत ही केली जात असते. यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे या 3 कॅटेगरीच्या अंतर्गत या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून किंबहुना IBPSच्या रिक्रुटमेंट एक्झामिनेशनच्या अंतर्गत या पदांची भरती ही त्या ठिकाणी प्रतिवर्षी केली जात असते. बँकिंग सेक्टरमधील भरतीच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स हे त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येईल, की ज्यामधील हे 4 अत्यंत महत्त्वाचे भरतीचे मॉडेल्स किंवा मेथड्स या बँका व वित्तीय संस्थांच्याकडून वापरल्या जात असतात. मित्रो, यामधील पहिली जी प्रक्रिया आहे किंवा पहिली जी मेथड आहे ती म्हणजे असिस्टंट किंवा क्लेरिकल भरतीसाठीची मेथड असून, की ज्यामध्ये बँका व वित्तीय संस्थांच्यामध्ये असिस्टंट किंवा क्लर्क भरतीकरिता प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाते व प्रिलिमिनरी एक्झाममधील क्वालिफाईड विद्यार्थ्यांना मेन्स एक्झामला अपियर होण्याची संधी दिली जाते. मेन्स एक्झाममधून टॉप मेरिटने क्वालिफाईड होणाऱ्या विद्यार्थ्यांना कट ऑफ पद्धतीने फायनल सिलेक्शन्स हे दिले जात असतात. सर्वसाधारणपणे असिस्टंट व क्लेरिकल भरतीकरिता कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू हा घेतला जात नाही आहे. सर्वसाधारणपणे सर्व IBPSच्या परीक्षा असतील, त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासारख्या वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या मधील क्लेरिकल केडरमधील भरती परीक्षेसाठी आता इंटरव्ह्यूचा टप्पा हा त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजेच
असिस्टंट आणि क्लेरिकल भरतीकरिता प्रिलिमिनरी एक्झाम व मेन्स एक्झाममधील मेरिटच्या आधारे हे सिलेक्शन होत असते. तथापि यामध्ये सर्व प्रकारच्या भरती परीक्षेमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम ही त्या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झाम असते, तर मेन्स एक्झाम ही त्या ठिकाणी महत्त्वाची एक्झाम असते की जिचे मार्क्स हे त्या ठिकाणी अंतिम सिलेक्शनकरिता गृहीत धरले जात असतात. सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे ऑफिसर केडरकरिताची भरती परीक्षा, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रोबेशनरी ऑफिसर्स, मॅनेजमेंट ट्रेनी, त्याचबरोबर SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर या प्रकारच्या ऑफिसर भरतीकरिताची 3 टप्प्याची प्रक्रिया ही राबवली जात असते. यामध्ये असिस्टंट किंवा क्लेरिकल भरती परीक्षेप्रमाणेच प्रिलिमिनरी एक्झाम ही कंडक्ट केली जात असते व प्रिलिमिनरी एक्झाममधून एकास 10 किंवा एकास 8 या पद्धतीने मेन्स एक्झामसाठी कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जातात. मेन्स एक्झाममधून जे कॅन्डिडेट्स हे क्वालिफाईड होतील म्हणजे शॉर्टलिस्ट होतील की त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाते व त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जात असतो. यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता इतर सर्व प्रकारच्या बँकांच्या भरती परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंटरव्ह्यू हा 100 मार्काचा त्या ठिकाणी घेतला जात असतो. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती परीक्षेसाठी अंतिम टप्प्यामध्ये मुलाखतीबरोबरच ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी देखील घेतली जात असते. तथापि काही खाजगी क्षेत्रातील बँका देखील या परीक्षा क्वालिफाईड झाल्यानंतर मुलाखतीबरोबरच ग्रुप डिस्कशन देखील ऑर्गनाईज करत असतात. या ग्रुप डिस्कशन व मुलाखतीमधून अंतिम कॅन्डिडेटची ही निवड केली जात असते. म्हणजेच सर्वसाधारणपणे ऑफिसर या केडरकरिता प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम व त्यानंतर इंटरव्ह्यू असे 3 टप्प्याची ही सिलेक्शन प्रोसेस असते. त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँका देखील जे एक नवीन मॉडेल रिक्रुटमेंटकरिता त्या ठिकाणी वापरत आहेत ते म्हणजे PGDBF मॉडेल. PGDBF म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. हा एक 9 महिने कालावधीचा विशिष्ट त्या ठिकाणी कोर्स असून त्या कोर्सच्या माध्यमातून देखील कॅन्डिडेटची निवड ही केली जात असते. यामध्ये प्रामुख्याने ज्या बँकेला ऑफिसरची भरती करावयाची आहे अशी बँक एक विशिष्ट प्रकारची प्रिलिमिनरी एक्झाम हे कंडक्ट करत असते की ज्यामध्ये प्रामुख्याने क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, त्याचबरोबर करंट अफेअर्स, इंग्लिश लँग्वेज व कम्प्युटर अवेअरनेस यासारख्या घटकांचा समावेश असतो. या बेसिसवरती घेतलेल्या प्रिलिमिनरी एक्झाममधून शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा हा इंटरव्ह्यू घेतला जातो व इंटरव्ह्यूद्वारे PGDBF या प्रोग्रामसाठी कॅन्डिडेटची ही निवड केली जात असते. या PGDBF या प्रोग्रामसाठी निवड झालेल्या कॅन्डिडेटना 3,20,000 रुपयाच्या दरम्यान PGDBFची फी भरणे हे आवश्यक असते. तथापि ही फी भरण्याकरिता 2 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिलेले असतात. ज्या कॅन्डिडेटची निवड PGDBF करिता झालेली आहे असा कॅन्डिडेट स्वतः त्या ठिकाणी ही फी भरून PGDBF प्रोग्राम कंप्लीट करू शकतो किंवा ज्या बँकेने या PGDBFसाठी त्या कॅन्डिडेटला सिलेक्ट केलेले असते अशी बँक त्या कॅन्डिडेटला एज्युकेशन लोनच्या स्वरूपात ही फीची रक्कम उपलब्ध करून देत असते. जेव्हा हा कॅन्डिडेट बँकेमध्ये 9 महिन्याच्या कालावधीनंतर जॉईन होत असतो तेव्हा जेव्हा त्या कॅन्डिडेटला पगार सुरू होतो, वेतन सुरू होते, तेव्हा त्या वेतनातून एज्युकेशन लोनचे हप्ते हे वसूल केले जात असतात. तथापि असा कॅन्डिडेट या बँकेमध्ये किमान 5 वर्षे जर त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देत असेल, म्हणजेच सिलेक्शन केलेल्या बँकेमध्ये जर इथून पुढच्या कालावधीमध्ये 5 वर्षे सलग त्यांनी सेवा केली तर संबंधित कॅन्डिडेटने PGDBF करिता भरलेली रक्कम ही लॉयल्टी बोनस म्हणून त्याला परत दिली जात असते. तथापि हे एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल असून अनेक वेळा बँकांचे अनुभव असे असतात की वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून सिलेक्ट केलेल्या कॅन्डिडेटना ट्रेनिंग देऊन बँकेत जॉईन केल्यानंतर हे कॅन्डिडेट सोडून जाण्याचे प्रमाण देखील अधिक असते. अशा परिस्थितीमध्ये बँकांचा एक्झाम कंडक्ट करण्याबाबतचा व ट्रेनिंग देण्याबाबतचा खर्च हा त्या ठिकाणी वाया जात असतो की जो जाऊ नये याकरिता अशा प्रकारचे एक नवीन मॉडेल या बँकिंग संस्थांनी अडॉप्ट केलेले दिसते की ज्यामध्ये ट्रेनिंगचा खर्च हा स्वतः कॅन्डिडेटने त्या ठिकाणी भरावयाचा असतो. मात्र संबंधित कॅन्डिडेटने 5 वर्षे किमान सेवा त्या बँकेस दिली असता संबंधित ट्रेनिंगचा प्रोग्रामचा जो काही खर्च आहे त्या खर्चाची रक्कम संबंधित कॅन्डिडेटला ही परत दिली जात असते. तर अशा प्रकारचे एक तिसरं आणि नवीन वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल या बँकिंग सेक्टरमधील रिक्रुटमेंटकरिता हे वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI बँक यासारख्या बँकांच्या बरोबरच ॲक्सिस बँक,
ICICI बँक यासारख्या बँका PGDBA प्रोग्रामच्या अंतर्गत भरती ही मोठ्या प्रमाणात करत असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे PGDBFच्या अंतर्गत केली जाणारी भरती ही ऑफिसर केडरसाठी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकरिता ही एक अमूल्य संधी असल्याचे देखील आपणास दिसून येईल. याबरोबरच चौथे आणि अत्यंत महत्त्वाचे मॉडेल म्हणजे एक्झाम व्यतिरिक्त ज्या कॅन्डिडेटना बँका व वित्तीय संस्थांच्या मध्ये एंट्री करावयाची आहे अशा कॅन्डिडेटकरिता बँकिंगच्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून देखील की अशा प्रकारची संधी उपलब्ध होऊ शकते. यामध्ये सर्वसाधारणपणे काउन्सिलिंग सेशन कंडक्ट केला जातो की ज्यामध्ये हा जॉब कोणत्या प्रकारचा आहे व जॉबच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत याबाबतची माहिती दिली जाते व त्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही स्क्रीनिंग टेस्ट कंडक्ट केली जाते. स्क्रीनिंग टेस्टमध्ये क्वालिफाईड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा किंवा कॅन्डिडेटचा हा शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला जातो व या इंटरव्ह्यूमधून या कॅन्डिडेटची अंतिम निवड केली जात असते. तर मित्रो, या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये जॉबमध्ये एंट्री करण्याच्या या 4 वेगवेगळ्या पद्धती विद्यमान परिस्थितीमध्ये या बँकिंग संस्थांच्याकडे असल्याचे आपणास दिसून येईल. तर या 4ही पद्धतीच्या माध्यमातून आपण बँकिंग सेक्टरमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी मिळवू शकतो किंवा आपलं बँकिंगमधील करिअर हे त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी यामधील कोणताही ड्राईव्ह आपण त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. तर या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत या कॉम्पिटिटिव्ह एक्झामकरिता म्हणजेच IBPSच्या भरती परीक्षेकरिता जो सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम असतो हा अभ्यासक्रम जर त्या ठिकाणी आपण पाहिला तर त्यामध्ये प्रामुख्याने 5 वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो की ज्यामधील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, त्याचबरोबर करंट अफेअर्स किंवा GK रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स अँड कम्प्युटर अवेअरनेस यासारखे 5 महत्त्वाचे घटक या संपूर्ण भरती परीक्षेचे महत्त्वाचे घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने आपण रिझनिंग ॲबिलिटी यामधील घटक जर आपण पाहिले तर त्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट, इनइक्वॅलिटी, टेस्ट ऑफ डायरेक्शन सेन्स, कोडिंग, डिकोडिंग, पझल टेस्ट, इनपुट आउटपुट, प्रॉब्लेम ऑन एज कॅल्क्युलेशन, ब्लड रिलेशन, अल्फाबेट बेस्ड सिरीज, डिसिजन मेकिंग, रँकिंग अँड डायरेक्शन्स, क्यूब्स अँड डायस, सिलोलिझम, डेटा सफिशियन्सी यासारख्या वेगवेगळ्या घटकांच्यावरील आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी क्वेश्चन हे रिझनिंग या टॉपिकवरती आधारित असणारे क्वेश्चन्स हे परीक्षेमधला महत्त्वाचा भाग असतात. याबरोबरच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिकल ॲबिलिटी याच्याशी निगडीत असणारे अनेक वेगवेगळे घटक या परीक्षेचा महत्त्वाचा भाग असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने डेटा ॲनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, प्रोबॅबिलिटी, परमुटेशन कॉम्बिनेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, नंबर सिरीज, अप्रॉक्सिमेशन, प्रॉफिट अँड लॉस, टाईम अँड वर्क, रेशो, ॲव्हरेज, पार्टनरशिप, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, क्वेश्चन्स ऑन ग्राफ्स यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सदरामध्ये हा केला जात असतो. म्हणजेच IBPS किंवा रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या भरती परीक्षेमधील जे महत्त्वाचे घटक आहेत त्या महत्त्वाच्या घटकांच्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या 2 महत्त्वाच्या सेक्शनचा समावेश होत असतो. तिसरा घटक म्हणजे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रामुख्याने ग्रामरबरोबरच स्पॉटिंग द एरर्स, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, जंबल सेंटेन्स, सेंटेन्स रिअरेंजमेंट, क्लोज टेस्ट, फिलिंग द ब्लँक्स, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट यासारख्या घटकांचा समावेश इंग्लिश लँग्वेज या सेक्शनमध्ये केलेला असतो. यामध्ये सर्वसाधारणपणे ग्रामरचे बेसिक नॉलेज असणे हे अत्यंत आवश्यक असते. ग्रामरच्या बेसिक नॉलेजबरोबरच बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील नॉलेजचा देखील उपयोग या इंग्लिश लँग्वेजच्या सेक्शनसाठी हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतर चौथा सेक्शन म्हणजे कम्प्युटर अवेअरनेस. कम्प्युटर अवेअरनेसच्या अंतर्गत विंडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट, ईमेल, लॅन वॅन, www. हार्डवेअर, सॉफ्टवेअर्स, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम, व्हायरस अँड अँटीव्हायरस, हॅकिंग, स्कीमिंग, क्लोनिंग, ID पासवर्ड, मोबाईल ॲप्स, 2G, 3G, 4G टेक्नॉलॉजीज, कोर बँकिंग सोल्युशन, अँड्रॉइड ॲप्स यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेक्टरशी निगडीत असणाऱ्या व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट्स व थेरीज या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात. म्हणजेच
रिझनिंग ॲबिलिटी व क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या 2 घटकांच्या बरोबरच इंग्लिश लँग्वेज व कम्प्युटर अवेअरनेस हे देखील अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. याबरोबरच 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा सेक्शन म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस किंवा ज्याला आपण GK रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स असे आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये प्रामुख्याने बँकिंग अँड फायनान्शियल टर्म्स, कंट्री, कॅपिटल अँड करन्सी, बँक हेड ऑफिसेस, बँक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द बँक्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBI, बँकिंग टेक्नॉलॉजी अँड रिलेटेड टर्म्स, banking taglines, sport events, Indian economy, government schemes, budget and related provisions, taxation system in India, sport facilities, science and technology, books and awards, dams and appointments, current affairs up to last 6 months, national and international news यासारख्या घटकांचा समावेश जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस या सेक्शनमध्ये त्या ठिकाणी होत असतो. तर या वेगवेगळ्या घटकांनी तयार झालेला हा संपूर्ण IBPS परीक्षेचा हा त्या ठिकाणी अभ्यासक्रम असतो. आता आपण पोस्ट वाईज ह्या संपूर्ण अभ्यासक्रमामधील कोणकोणत्या घटकावरती कोणकोणत्या प्रकारच्या परीक्षा कंडक्ट केल्या जात असतात याची देखील आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, सर्वसाधारणपणे क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलच्या एक्झामिनेशनचे स्वरूप जर आपण पाहिले तर त्यामध्ये 2 स्टेज सिलेक्शन प्रोसेस असते की ज्यामध्ये इंटरव्ह्यूचा समावेश हा नसतो. यामध्ये जी प्रिलिमिनरी एक्झाम कंडक्ट केली जात असते ती सर्वसाधारणपणे 100 मार्कांची असते की ज्यामध्ये 100 क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन हा त्या ठिकाणी 1 मार्कासाठी गृहीत धरलेला असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी व रिजनिंग ॲबिलिटी हे 3 महत्त्वाचे सेक्शन्स असतात की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 30 प्रश्न हे 30 मार्कांसाठी असतात, न्यूमरिकल ॲबिलिटीकरिता 35 क्वेश्चन्स हे 35 मार्कांसाठी असतात, तर रिजनिंग ॲबिलिटीच्या अंतर्गत 35 क्वेश्चन्स हे 35 मार्कांसाठी असतात. म्हणजे अशी ही 100 मार्कांची 1 तास कालावधीची ही परीक्षा असते. या परीक्षेमध्ये 3 स्वतंत्र सेक्शन असल्यामुळे पासिंगकरिता किंवा मेन्स एक्झामकरिता क्वालिफाईड होण्याकरिता या तिन्ही सेक्शनमधील मिनिमम मार्क्स म्हणजे कट ऑफ हा क्वालिफाईड होणे आवश्यक असते. म्हणजेच या कॅन्डिडेटकरिता तिन्ही सेक्शन्स हे तेवढेच महत्त्वाचे असतात की ज्यामध्ये किमान आवश्यक असणारे गुण त्यामध्ये मिळवणे किंवा प्राप्त होणे आवश्यक असते. या IBPS परीक्षेच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग की सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे तो म्हणजे या सर्व परीक्षा हिंदी आणि इंग्लिश या 2च माध्यमातून असतात. तथापि रिजनल रुरल बँकांच्या बाबतीमध्ये ज्या असिस्टंट लेवलच्या परीक्षा किंवा त्या ठिकाणी क्लेरिकल लेवलच्या ज्या एक्झाम्स असतात या परीक्षा स्थानिक भाषेमध्ये कंडक्ट केल्या जात असतात. मात्र इतर सर्व परीक्षा या इंग्लिश आणि हिंदी या 2च भाषेमधून कंडक्ट केल्या जात असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जर आपण पाहिलं तर 100 गुणांची परीक्षा असते. यामधून एकास 10 प्रमाणे मेन्स एक्झामिनेशनकरिता कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जात असतात. म्हणजेच एका पोस्टची भरती करायची असल्यास प्रिलिमिनरी एक्झाममधून 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करून त्यांना मेन्स एक्झामसाठी अलाउड केले जाते. यामध्ये मेन्स एक्झामचे जर स्वरूप आपण पाहिले तर यामध्ये पहिला घटक आपणास दिसेल जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, सेकंड जो आहे तो जनरल इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि 4th जो आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. याचे जर स्वरूप आपण पाहिले तर आपणास असे दिसून येईल की जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन्स हे 50 मार्कासाठी असतात. जनरल इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन की ज्यासाठी 40 मार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. रिजनिंग ॲबिलिटी व कम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन्स आहेत, मात्र त्याकरिता 60 मार्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता 50 क्वेश्चन्स आणि 50 मार्क्स आहेत. म्हणजे अशी एकंदरीत 190 क्वेश्चनची आणि 200 गुणांची परीक्षा ही त्या ठिकाणी असणार आहे. तथापि या स्ट्रक्चरचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आपणास असे लक्षात येईल की प्रत्येक सेक्शनकरिता विशिष्ट कालावधी हा त्या ठिकाणी विहित करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच फायनान्शियल अवेअरनेसकरिता एकूण 160 मिनिटापैकी 35 मिनिट रिझर्व करण्यात आलेले आहेत. इंग्लिश लँग्वेजकरिता 35 मिनिट्स, रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडकरिता 45 मिनिट व क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता 45 मिनिट असे एकंदरीत 160 मिनिटची विभागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. या विशिष्ट टाईम शेड्यूलमध्येच ते सेक्शन सोडवणे
व त्यामध्ये किमान आवश्यक असणारे गुण प्राप्त करणे हे आवश्यक असते. या मेन्स एक्झामच्या मेरिटच्या बेसिसवरती फायनल सिलेक्शन्स हे अवलंबून असतात. क्लेरिकल किंवा असिस्टंट केडरमधील अंतिम निवड ही मेन्स एक्झाममध्ये मिळणाऱ्या एकूण मार्कांच्या आधारे ही त्या ठिकाणी केली जात असते. तथापि या केडरकरिता कोणत्याही प्रकारच्या इंटरव्ह्यू ह्या कंडक्ट केल्या जात नाहीत. आता आपण प्रोबेशनरी ऑफिसर्स त्याचबरोबर मॅनेजमेंट ट्रेनी याकरिता असणारे परीक्षेचे स्वरूप आपण पाहणार आहोत की सर्वसाधारणपणे या बॅचकरिता अपियर होणारे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने प्रोबेशनरी ऑफिसर्स व मॅनेजमेंट ट्रेनी या पदाकरितांची परीक्षा हे प्रामुख्याने देणार आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रिलिमिनरी एक्झाममध्ये सर्वसाधारणपणे क्लेरिकल एक्झामप्रमाणेच 3 सेक्शन असतात की ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व रिजनिंग ॲबिलिटी हे 3 सेक्शन्स असून त्याकरिता 30, 35, 35 व त्याचबरोबर मार्कांची विभागणी जर आपण पाहिली तर ती देखील 30, 35, 35 अशी 100 मार्कांची 100 गुणांची एक्झाम असणार आहे की ज्यामध्ये कंपोजिट टाईम हे 1 तासाचा असणार आहे. म्हणजे 1 तासामध्ये हे 3 सेक्शनचे 100 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणे आवश्यक आहे. इथे एक बाब त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे की सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत आपणास 100 गुणाची परीक्षा ही 3 तासामध्ये देण्याची सवय झालेली असते. मात्र IBPS किंवा बँकिंग सेक्टर व वित्तीय सेक्टरमधील सर्व प्रकारच्या परीक्षांच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या बेसिसवरती या परीक्षा असल्यामुळे त्यासाठी असणारा एकूण कालावधी हा खूप कमी असतो. तर अशा कमी कालावधीमध्ये आपण हे जास्तीत जास्त क्वेश्चन्स अचूकपणे अटेम्प्ट करणे हे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे स्किल असते. त्यानंतर जे कॅन्डिडेट प्रिलिमिनरी एक्झाममधून क्वालिफाईड होतील की त्यांना मेन्स एक्झाम देता येते. मेन्स एक्झामचे स्वरूप जर आपण पाहिले तर आपणास असे लक्षात येईल की ज्यामध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडकरिता 45 क्वेश्चन्स असतील. मात्र त्याकरिता एकूण गुण हे 60 असतील व त्यासाठी 60 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला आहे. जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेसच्या बाबतीमध्ये 40 मार्क व 40 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील की ज्यासाठी 35 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला आहे. इंग्लिश लँग्वेजकरिता जर आपण पाहिलं तर 35 क्वेश्चन्स असतील. मात्र त्याकरिता 40 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत आणि त्याकरिता 40 मिनिटाचा वेळ असेल. डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याकरिता 35 क्वेश्चन्स असतील व त्यासाठी 60 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्याकरिता 45 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला आहे. अशी एकंदरीत 155 क्वेश्चनची व 200 मार्कांची परीक्षा असेल की ज्यासाठी 3 तासांचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला असतो. त्याबरोबरच एक इंग्लिश लँग्वेज रायटिंगची एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जात असते की ज्यामध्ये लेटर रायटिंग अँड एसे रायटिंग या प्रकारचे 2 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. सर्वसाधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती परीक्षेकरिता अशा प्रकारची व्यवस्था त्यामध्ये असते. मात्र ज्या इतर राष्ट्रीयकृत बँका आहेत की ज्यामध्ये IBPSच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जात असतात अशा परीक्षेच्या बाबतीमध्ये लेटर रायटिंग किंवा एसे रायटिंगचा ऑप्शन हा त्या ठिकाणी दिलेला नसतो. तथापि प्रत्येक परीक्षेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काही बदल होत असतात. तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेल्या बदलाच्या अनुषंगाने आपण त्याची योग्य ती नोंद घेऊन की संबंधित परीक्षेसाठी इंग्लिश लँग्वेजची रायटिंग टेस्ट आहे किंवा नाही याची खातरजमा करून आपण संबंधित परीक्षेसाठी अपियर होणे हे आवश्यक असते. अर्थात लेटर रायटिंग किंवा एसे रायटिंगकरिता एकूण 25 गुण निर्धारित करण्यात आलेले असतात व त्यासाठी 30 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला असतो. या मेन्स एक्झाममधून जे कॅन्डिडेट्स क्वालिफाय होतील अशा कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूकरिता कॉल केलं जातं की ज्यामध्ये मेन्स एक्झामला मिळालेल्या मार्कांना 80% वेटेज दिले जाते व इंटरव्ह्यू हा 100 मार्काचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो व त्यास 20% वेटेज हे त्यामध्ये दिले जात असते. म्हणजे 80 व 20 या रेशोनी त्या ठिकाणी फायनल स्कोअर हा डिक्लेअर केला जात असतो व कॅन्डिडेटची अंतिम निवड ही केली जात असते. यामध्ये स्टेट बँक ऑफ वगळता इतर सर्व भरती परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंटरव्ह्यू घेतला जातो. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरती परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू बरोबरच ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी देखील घेतली जात असते की ज्यामध्ये 20 आणि 30 मार्क असे त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेले असतात व त्या बेसिसवरती कॅन्डिडेटची अंतिम निवड ही केली जात असते. म्हणजेच प्रत्येक परीक्षेनुसार यामध्ये काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात हा फरक असल्याचे देखील आपणास दिसून येईल. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील असिस्टंट भरती परीक्षेचे जर स्वरूप आपण पाहिले तर यामध्ये देखील खूप सारी समानता आपणास दिसून येईल की ज्यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी,
हे 3 सेक्शन पुन्हा याच्यामध्ये आपणास दिसतील की ज्यासाठी 20-20 मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करून देण्यात आलेला असतो. याबरोबरच RBI असिस्टंट करिताची जी मेन एक्झामिनेशन असते की ज्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे त्यामध्ये असतात की ज्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस आणि टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज असे 5 वेगवेगळे सेक्शन्स याच्यामध्ये दिसतील. जे सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर आपणास असे जाणवेल की त्या ठिकाणी या सर्व परीक्षांच्या करिता जे असणारे आवश्यक असणारे जे सेक्शन्स किंवा घटक जे आहेत की ते त्या ठिकाणी समानच आहेत, तथापि त्याची वर्गवारी किंवा त्याची विभागणी ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षेसाठी केली जात असते. RBI असिस्टंटच्या बाबतीमध्ये इथे 5 सेक्शन स्वतंत्र करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकी 40 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत. अशी एकंदरीत 200 गुणांची परीक्षा असते की ज्यासाठी 135 मिनिटांचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला असतो. RBI असिस्टंटच्या बाबतीमध्ये मात्र या प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम बरोबरच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही देखील कंडक्ट केली जात असते. जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या राज्यातील लोकल किंवा रिजनल ऑफिसेसकरिता ह्या पदांची भरती केली जाणार आहे त्या राज्यातील भाषा ही संबंधित कॅन्डिडेटला येते किंवा नाही याबाबतची तपासणी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये ही केली जात असते. तर अशा प्रकारे या 3 स्टेजेसमध्ये होणारी ही RBI असिस्टंटची सिलेक्शन प्रोसेस असते. याबरोबरच आपण जर सर्वसाधारणपणे ओव्हर रिव्ह्यू जर आपण त्या ठिकाणी घेतला तर आपणास असे लक्षात येईल की IBPSच्या विविध परीक्षा असतील, स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन असतील, त्याचबरोबर रिजनल रुरल बँकांच्या मधील ऑफिस असिस्टंटची भरती परीक्षा असेल, ऑफिसर स्केल 1 व ऑफिसर स्केल 2 ची भरती परीक्षा असेल, प्रायव्हेट बँका असतील, LIC किंवा GICची भरती असेल, RBI असिस्टंट किंवा ऑफिसरच्या भरती परीक्षा असतील, तर या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारे 5 महत्त्वाचे जे घटक या परीक्षांच्या मधील आहेत ते म्हणजे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, GK रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स अँड करंट अफेअर्स अँड कम्प्युटर अवेअरनेस हे 5 अत्यंत महत्त्वाचे सेक्शन असल्याचे देखील आपणास दिसून येईल. याबरोबरच एक महत्त्वाचा फरक यामध्ये जो असतो तो म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसरच्या भरती परीक्षेच्या बाबतीमध्ये. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या भरती परीक्षेमध्ये या वेगवेगळ्या घटकांच्या बरोबरच प्रोफेशनल नॉलेज हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो की ज्यामध्ये उदाहरणार्थ IT ऑफिसरची जर परीक्षा असेल तर त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजच्या अंतर्गत ITशी संबंधित घटकांचा समावेश असतो की ज्यावरती विविध प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. त्याचबरोबर लॉ ऑफिसरची भरती परीक्षा असेल तर प्रोफेशनल नॉलेजच्या अंतर्गत लॉशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्यावरती प्रश्न निर्धारित केलेले असतात. अर्थात स्पेशालिस्ट ऑफिसर यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी असल्यामुळे त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी देखील पाहाव्यास मिळते. मात्र याही परीक्षांच्यासाठी काही कॉमन घटक जे असतात की जे या 5 घटकांच्या मधीलच महत्त्वाचे घटक असल्याचे आपणास दिसून येईल. तर अशा प्रकारच्या या बँकिंग सेक्टरमधील रिक्रुटमेंट एक्झामचे स्वरूप असल्याचे आपणास दिसून येईल. याबरोबरच आपणास करिअर इन फायनान्शियल सेक्टर याबाबतची देखील आपणास माहिती घ्यावयाची आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आज बँकिंग सेक्टरमध्ये केवळ त्या ठिकाणी बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात नसतात तर या बँका विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस देखील प्रोव्हाइड करत आहेत आणि त्यामुळे या बँकिंग संस्थांच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफची आवश्यकता ही निर्माण होते आहे. म्हणजेच केवळ त्या कॅन्डिडेटला बँकिंग सेवांच्या बद्दलची माहिती असून चालणार नाही तर त्यांना फायनान्शियल सेक्टरमधल्या वेगवेगळ्या सेगमेंटबाबतची माहिती देखील ही आवश्यक झालेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे सर्टिफिकेशन असणारे किंवा अशा सेक्टरची माहिती असणारे, अनुभव असणारे कॅन्डिडेट हे त्या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणात प्रेफर केले जात असल्याचे आपणास दिसून येते की ज्यामध्ये प्रामुख्याने कोर एरियात जर आपण पाहिले तर ज्यामध्ये IBPS परीक्षेच्या माध्यमातून क्वालिफाईड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, स्टॉक मार्केट, डेपॉझिटरी पार्टिसिपंट्स, कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी, पर्सनल फायनान्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचबरोबर मशीन लर्निंग, अल्गो ट्रेडिंग यासारख्या ज्या वेगवेगळ्या एरियाज आहेत या एरियाजमधले सर्टिफिकेशन्स असतील, डिप्लोमा असतील, यासारखे काही ऑनलाईन प्रोग्राम्स असतील हे जर कंप्लीट केलेले असतील तर अशा कॅन्डिडेटला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य या बँकिंग संस्था देत असल्याचे देखील आपणास दिसून येईल आणि त्यामुळे या फायनान्शियल सेक्टरमध्ये स्पेशली त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमध्ये ज्या ज्या ठिकाणी मल्टीटास्किंग स्टाफची आवश्यकता आहे किंवा त्या ठिकाणी
वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तज्ज्ञ असणारे एम्प्लॉईची आवश्यकता आज जी निर्माण होते त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करण्याकरिता की या काही गोष्टी आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर या फायनान्शियल सेक्टर त्याचबरोबर बँकिंग सेक्टरच्या मधील या नोकर भरतीकरिता त्याचबरोबर प्रमोशन व अंतर्गत इम्प्रूव्हमेंटकरिता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्टिफिकेशन एक्झाम कंडक्ट करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यामधील काही महत्त्वाच्या नामांकित इन्स्टिट्यूटचे कोर्सेसबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, या देशातील सर्व बँकांच्या मध्ये ज्या संस्थेचे सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स हे अत्यंत व्हॅलिड प्रोग्राम मानले जातात, किंबहुना असे प्रोग्राम कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक पसंती या बँकांच्या मध्ये किंवा वित्तीय संस्थांच्या मध्ये दिली जाते आणि ती संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, की ज्याला आपण IIBF असे आपण म्हणतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स ही एक त्या ठिकाणी या देशातील बँकिंग संस्थांच्या मधील एम्प्लॉईंना किंवा ॲस्पिरंटना ट्रेनिंग देणारी, त्यांना सर्टिफिकेशन देणारी ही एक महत्त्वाची नामांकित संस्था आहे. या संस्थेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट प्रोग्राम कंडक्ट केले जातात की ज्यामध्ये बँकिंग संस्थांना वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता जे बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटरची आवश्यकता असते, अशा प्रकारचे बिझनेस करस्पॉन्डंट अँड फॅसिलिटेटर ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी घेतला जातो. त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल बँकिंग, इथिक्स इन बँकिंग, फॉरेन एक्सचेंज, अँटी मनी लॉन्ड्रिंग, KYC, इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स, त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बँक्स, त्याचबरोबर सर्टिफिकेशन एक्झाम इन कन्झ्युमर सर्व्हिस अँड बँकिंग कोड अँड स्टँडर्ड्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, फॉरेन एक्सचेंज फॅसिलिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स, इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर बँकर, प्रिव्हेन्शन ऑफ सायबर क्राईम अँड फ्रॉड मॅनेजमेंट, रूरल बँकिंग ऑपरेशन्स, रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेस, MSME, डेट रिकव्हरी एजन्सीज, सिक्युरिटीज, त्याचबरोबर मायक्रो फायनान्स यासारख्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंगच्या माध्यमातून केल्याचे आपणास दिसून येईल. या संस्थेच्या वेबसाईटवरती आपण गेले असता या वेगवेगळ्या कोर्सेसकरिता अगदी 1,000 रुपयापासून ते 3,000 रुपये एवढ्या नाममात्र फीमध्ये या कोर्सेसकरिता रजिस्ट्रेशन करता येते. त्याचबरोबर त्याच्या ऑनलाईन एक्झाम सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर यासारख्या सिटीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम सेंटरच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा देऊन हे सर्टिफिकेशन्स आपणास प्राप्त करता येऊ शकतात. या संस्थेच्या माध्यमातून जे डिप्लोमा प्रोग्राम ऑफर केले जातात त्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ट्रेझरी इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स, ॲडव्हान्स वेल्थ मॅनेजमेंट, डिप्लोमा इन रूरल बँकिंग, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग यासारखे विविध प्रकारचे डिप्लोमा प्रोग्राम ऑफर केले जात असतात. याबरोबरच या संस्थेचे काही फ्लॅगशिप कोर्सेस व ब्लेंडेड कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्या विद्यार्थ्यांना, ज्या कॅन्डिडेटना बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी मिळालेली आहे अशा कॅन्डिडेटकरिता म्हणजेच बँक एम्प्लॉईकरिता 2 महत्त्वाचे प्रोग्राम की ज्यास फ्लॅगशिप प्रोग्राम असे म्हटले जाते की जे IIBFच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात, ज्यामध्ये JIB व CIB हे 2 महत्त्वाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत की ज्याला आपण ज्युनियर असोसिएट ऑफ IIBF आणि सर्टिफाईड असोसिएट ऑफ IIBF असे म्हटले जाते. व ज्या नवीन फ्रेश कॅन्डिडेटना बँकिंग सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्याच्या आहेत अशा कॅन्डिडेटकरिता डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा त्या ठिकाणी ओपन टू ऑल हा एक प्रोग्राम देखील उपलब्ध आहे की जो त्या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणारा कोणताही कॅन्डिडेट यापैकी कोणताही प्रोग्राम हा करू शकतो. तथापि JIB व CIB हे केवळ बँकेच्या एम्प्लॉईकरिता असणारे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत. या व्यतिरिक्त सर्टिफाईड बँक ट्रेनर, सर्टिफाईड बँक कंपनी कंप्लायन्स प्रोफेशनल, सर्टिफाईड क्रेडिट प्रोफेशनल्स, सर्टिफाईड ट्रेझरी प्रोफेशनल्स, सर्टिफाईड बँकिंग रिस्क अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, सर्टिफाईड अकाउंटिंग अँड ऑडिट प्रोफेशनल यासारखे देखील ब्लेंडेड प्रोग्राम या संस्थेच्या माध्यमातून चालवले जातात की सर्व प्रोग्राम हे ऑनलाईन प्रोग्राम आहेत की ज्यासाठी रजिस्ट्रेशन ऑनलाईन करता येतं व ज्याच्या एक्झाम देखील ऑनलाईन पद्धतीने आपण देऊ शकतो. याबरोबरच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स म्हणजेच NISM ही देखील या स्टॉक मार्केट असेल, फायनान्शियल मार्केट असेल, त्याचबरोबर बँकिंग सेक्टर असेल की यामधील वेगवेगळ्या प्रकारच्या एरियामध्ये सर्टिफिकेशन देणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. NISM म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट तिला म्हटलं जातं
या संस्थेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्पेशल सर्टिफिकेशन दिले जातात त्यामध्ये प्रामुख्याने रजिस्ट्रार्स अँड शेअर ट्रान्सफर एजंट्स, म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन एक्झाम, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर एक्झाम, म्हणजे ज्यांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे किंवा बँकिंग संस्थांच्या माध्यमातून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करावयाचं आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्टिफिकेशन प्रोग्राम या संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहेत. डिपॉझिटरी ऑपरेशन सर्टिफिकेशन एक्झाम, म्हणजेच ज्यांना डीमॅट सर्व्हिसेसमध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा कॅन्डिडेटकरिता डिपॉझिटरी ऑपरेशन सर्टिफिकेशन एक्झाम ही महत्त्वाची आहे. सिक्युरिटी ऑपरेशन्स अँड रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन, की ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता. इक्विटी डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशन, मर्चंट बँकिंग सर्टिफिकेशन, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल 1 अँड लेवल 2, इक्विटी सेल्स सर्टिफिकेशन, सिक्युरिटीज मार्केट फाउंडेशन सर्टिफिकेशन, कॉमन डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशन, इंटरनल ऑडिटर्स फॉर स्टॉक ब्रोकर सर्टिफिकेशन एक्झाम, रिसर्च ॲनालिस्ट अँड सर्टिफिकेशन एक्झाम, रिटायरमेंट ॲडवायझर सर्टिफिकेशन एक्झाम. वित्तीय क्षेत्रामध्ये जे महत्त्वाचे कोर एरियाज आहेत या एरियाशी संबंधित असणारे अनेक महत्त्वाचे सर्टिफिकेशन प्रोग्राम या संस्थेच्या माध्यमातून चालवले जात असल्याचे आपणास यामध्ये दिसून येईल. त्याबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एक स्वतंत्र अशी महत्त्वाची अकॅडमिक इन्स्टिट्यूशन आहे की जिला आपण BSc इन्स्टिट्यूट असे आपण म्हणतो, की जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी या ट्रेनिंगकरिता सुरू केलेली एक महत्त्वाची नामांकित संस्था आहे. या संस्थेचे सर्टिफिकेशन बँका, विमा कंपन्या व इतर वित्तीय संस्थांच्यामध्ये सर्वात प्राधान्याने हे ग्राह्य मानले जात असतात व त्यांना खूप मोठ्या रोजगाराच्या संधी अशा कॅन्डिडेटला उपलब्ध असतात. म्हणजेच BA, BCom, BSc यासारख्या डिग्री प्रोग्रामबरोबरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा NISM, त्याचबरोबर IIBF यासारख्या संस्थेचे सर्टिफिकेट जर प्रोग्राम आपण केलेले असतील तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या सिलेक्शनकरिता या ठिकाणी होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या अंतर्गत जे बेसिक प्रोग्राम्स दिले जातात, ज्यामध्ये बेसिक प्रोग्राम ऑन स्टॉक मार्केट, फायनान्स अँड अकाउंट, फॉरेन एक्सचेंज अँड रिस्क मॅनेजमेंट, व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, अंडरस्टँडिंग ऑफ ॲन्युअल रिपोर्ट्स, टेक्निकल ॲनालिसिस, स्मार्ट इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड फॅक्ट शीट, मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स, IPO प्रोसिजर अँड प्रोसेसेस, फंडामेंटल ॲनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, फायनान्शियल प्लॅनिंग अँड वेल्थ मॅनेजमेंट, इक्विटी पोर्टफोलिओ स्ट्रक्चरिंग अँड स्टॉक ॲनालिसिस, डेरिव्हेटिव्ह मार्केट्स, अल्गोरिदम अँड क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग यासारख्या वेगवेगळ्या एरियामध्ये हे बेसिक प्रोग्राम्स, सर्टिफिकेशन प्रोग्राम या संस्थेच्या माध्यमातून हे दिले जात असतात. याबरोबरच काही महत्त्वाचे इतर सर्टिफिकेशन प्रोग्राम देखील BSc इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चालवले जात असतात, ज्यामध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम ऑन GST, टेक्निकल ॲनालिसिस, इक्विटी रिसर्च, डेरिव्हेटिव्ह, क्रेडिट ॲनालिसिस, बॉन्ड मार्केट, बिझनेस डेटा ॲनालिटिक्स, वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, कमॉडिटी अँड करन्सी मार्केट, कॅपिटल मार्केट जॉईंट प्रोग्राम, अँटी मनी लॉन्ड्रिंग, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड सर्टिफिकेशन, स्टॉक मार्केट, सिक्युरिटी लॉज, रिस्क मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड फायनान्शियल मॉडेलिंग यासारख्या एरियामधील सर्टिफिकेशन प्रोग्राम देखील BSc इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे प्रोव्हाइड केले जात असतात. मित्रो, अशा अनेक वेगवेगळ्या सर्टिफिकेशन प्रोग्राम, त्याचबरोबर डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा यासारखे प्रोग्राम्स आपण त्या ठिकाणी केले असता की आपणास या IBPSच्या परीक्षेबरोबरच की या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये रोजगाराच्या खूप चांगल्या संधी या अंतर्गत उपलब्ध होत असतात. किंबहुना जे कॅन्डिडेट IBPSच्या परीक्षा त्या ठिकाणी देत आहेत अशा कॅन्डिडेटना इतर कॅन्डिडेटपेक्षा आपल्या सिलेक्शनच्या पॉसिबिलिटी वाढवण्याकरिता हे ॲडिशनल सर्टिफिकेशन प्रोग्राम जर आपल्या हाताचे असतील तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी होत असतो. कारण या बँकिंग संस्था जेव्हा ऑफिसर केडरला भरती करत असतात तेव्हा अशा प्रकारच्या कॅन्डिडेटच्या शोधात असतात की ज्याच्याकडे आपल्या बँका व बँकेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या अलाइड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, बँकेने स्पॉन्सर केलेल्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील, मग त्या इन्शुरन्स कंपनीज असतील, म्युच्युअल फंड कंपनीज असतील किंवा इतर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी फर्म्स असतील की या वेगवेगळ्या संस्थांच्यामध्ये देखील की त्यांना वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती देता येऊ शकतील व त्यांचा एक्सपर्टीचा उपयोग या संस्थेच्या संपूर्ण विकासासाठी करून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या सर्व सिलेक्शन एजन्सीचा त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे आपल्या ग्रॅज्युएशन बरोबरच व IBPSमधील चांगल्या स्कोअर बरोबरच या संस्थांकडील काही सर्टिफिकेशन जर आपल्याकडे असतील तर आपल्या सिलेक्शन होण्याच्या शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मित्रो वाढत असतात.
तर मला वाटतं की आजच्या सेशनच्या अंतर्गत आपण बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील 2 महत्त्वाच्या ड्राईव्ह्स आपण त्या ठिकाणी पाहिल्या की ज्यांना बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून म्हणजेच IBPS परीक्षेच्या माध्यमातून एंट्री करावयाची आहे, त्यांच्याकरिता IBPSच्या एक्झामचे स्वरूप काय असते, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम काय असतो, सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय असते याची आपण त्या ठिकाणी माहिती घेतली. त्याचबरोबर या देशातील वेगवेगळ्या नामांकित शिक्षण संस्था की ज्यांचे सर्टिफिकेशन बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूशन्स, इन्शुरन्स कंपन्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी फर्म्स असतील, सिक्युरिटी मार्केटशी रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या फर्म्स असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील की यांच्यामध्ये ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत की त्या मिळवण्याकरिता आवश्यक असणारे जे सर्टिफिकेट प्रोग्राम्स असतील, डिप्लोमा प्रोग्राम्स असतील, ब्लेंडेड प्रोग्राम्स असतील, फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतील, त्यामधील काही ऑनलाईन प्रोग्राम्स असतील किंवा ऑफलाईन प्रोग्राम्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स ऑफर करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची आज आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे की ज्याचा उपयोग IBPS परीक्षा देणाऱ्या कॅन्डिडेटबरोबरच थेट त्या ठिकाणी या सेक्टरमध्ये ज्यांना रोजगाराच्या संधी अपेक्षित आहेत अशाही कॅन्डिडेटला की आजच्या या वेगवेगळ्या संस्थांची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. मी आपल्याला सर्वांना निवेदन करेन की या ज्या वेगवेगळ्या संस्थांची आज आपण माहिती घेतली, मग ती IBPS असेल, त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट असेल, BSc इन्स्टिट्यूट असेल, NCFM असेल, त्याचबरोबर NSC अकॅडमी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्था या देशामध्ये आहेत की या संस्थांच्या वेबसाईट आपण रेफर कराव्यात व त्या ठिकाणी सध्या सुरू असणारे प्रोग्राम्स कोणते आहेत ते आपण पाहावेत व त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे व त्या सर्टिफिकेशन प्रोग्रामचा अभ्यास करून ॲडिशनल सर्टिफिकेशन्स किंवा स्किल सर्टिफिकेशन्स आपण मिळवण्याचा प्रयत्न करावेत. तर मित्रो, की आजच्या सेशनमध्ये आपण या बँकिंग व फायनान्शियल सेक्टरमधल्या करिअरबद्दलची किमान आवश्यक असणारी माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. दरम्यान या कोर्सच्या अंतर्गत आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण भेटणार आहोत की त्या वेळेला वेगवेगळ्या संस्थांच्या बद्दलचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतील किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल की जी तुम्हाला बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधल्या करिअरकरिता उपयुक्त असेल, या सर्व प्रकारची माहिती आपणास त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही केली जाणार आहे. यानंतर आपण उद्याच्या सेशनपासून की आपण त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व रिजनिंग या 2 वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित आपण सेशन्स हे सुरू करणार आहोत. तर उद्यापासून आपण त्या ठिकाणी 11 ते 1 या कालावधीमध्ये या दोन्ही विषयापैकी आवश्यक असणारे जे महत्त्वाचे कंटेंट आहेत की त्याच्यावरचे ऑनलाईन लेक्चर्स आपण सर्वांनी अटेंड करावेत. त्याचबरोबर संबंधित कोर्सच्या बाबतीमध्ये, लेक्चरच्या बाबतीमध्ये किंवा इतर या भरती परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला काही शंका असल्यास जरूर आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या या नंबरवरती आपण मला संपर्क करू शकता व आपल्या या कोर्सच्या संदर्भात असणाऱ्या ज्या अडचणी आहेत की त्यावरती आपण सोल्युशन त्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी काढू शकू. तर आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद.